नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद भरती, सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचा जो निकाल आहे, तो निकाल जाहीर केला जात आहे. जवळजवळ सगळ्या परीक्षांचा तो निकाल आहे, तो जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये पाहूयात, नाशिक जिल्हा परिषद जी आहे, जिल्हा परिषद नाशिक यांच्या अंतर्गत घेण्यात आलेला कनिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गाची जी निवड यादी आहे, तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, त्याचबरोबर लघुलेखक उच्च श्रेणी या संवर्गाची तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचवेळी पाहू शकता, जिल्हा परिषद रायगड अंतर्गत घेण्यात आलेली सरळ सेवा भरती कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदाचा जो निकाल आहे, सामान्य प्रशासन जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन 2023 च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा जो निकाल आहे, संवर्ग कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तो चेक केला जाऊ शकतो. पहिल्यांदा नाशिक विभागाच्या ज्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहेत, याबद्दलची माहिती पाहूयात. पाहू शकता, जी या निवड यादी आहे, नाशिक जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सरळ सेवा पद भरती 2023 उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठीची जी निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी ती जाहीर करण्यात आलेली आहे. तर जाहिरातीनुसार रिक्त पदे आहेत. संवर्ग उच्च श्रेणी लघुलेखकसाठी ओपनसाठी 1 आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे ओपनसाठीची, चेक केली जाऊ शकते. याच्यामध्ये जी उच्च श्रेणी पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी तात्पुरती जी निवड यादी आहे गुणवत्तेनुसार, ते उमेदवाराचं जे नाव आहे ते चेक केलं जाऊ शकतं. त्यानंतर जे तात्पुरती प्रतीक्षा यादीमध्ये आहेत गुणवत्तेनुसार, मार्कलिस्टनुसार जी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली, त्यानुसारची जी नावं आहेत ते चेक केली जाऊ शकतात. बैठक क्रमांक आहे, रजिस्टर्ड नंबर आहे, उमेदवाराचे नाव, प्राप्त गुण, प्रवर्ग, निवडीचा प्रवर्ग आणि समांतर आरक्षण यानुसार असणार आहे. त्याचवेळी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट झालं म्हणजे निवड होत नाही आहे. त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे ती कधीपर्यंत होणार आहे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. पाहू शकता, उपरोक्त याप्रमाणे अंतरिम निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सदर पदासाठी आवश्यक अर्हतेचे जाहिरातीमधील नमूद प्रमाणे मूळ दस्तावेज पडताळणीसाठी अधीन राहून तात्पुरती निवड यादीत समाविष्ट करण्यात येत आहे. तदनंतर शासन निर्णय 15 मे 2023 ते 25 जानेवारी 2024 नुसार तात्पुरत्या निवड्यातील उमेदवारांची दस्तावेज पडताळणी जी आहे ती प्रोसेस केली जाईल. याबद्दलची जी तारखा आहेत ते उमेदवारांना कळवण्यात येतील. त्यांच्या मेल आय डीवर त्यासाठीची डिटेल देण्यात येतील. अशा पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जे उमेदवार पुढच्या प्रोसेससाठी पात्र होतील, म्हणजे जे सिलेक्शन होईल, त्यांच्या उमेदवारांची नावंसुद्धा जाहीर केली जातील. जी फायनल जी मेरिट सिलेक्शन लिस्ट आहे, त्याचबरोबर वेटिंग लिस्ट आहे, ती जारी केली जाईल. यानंतर पाहू शकता, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सरळ सेवा पद भरती 2023 साठी कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठीची जी निवड यादी आहे, त्याचबरोबर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता, जाहिरातीनुसार एकूण रिक्त पदे 22 आहेत आणि यानुसारची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत ते चेक केले जाऊ शकतात. त्यानंतर पाहू शकता, कनिष्ठ सहाय्यक लिपिक दिव्यांग प्रवर्गासाठी तात्पुरती निवड यादी आहे. त्यामध्ये जे उमेदवाराचं नाव आहे सिलेक्शन झालेलं, त्या उमेदवाराचे नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जी वेटिंग लिस्ट आहे दिव्यांगांसाठीची कनिष्ठ सहाय्यकमध्ये, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. डिटेलमध्ये PDF लिंक जी आहे दोन्ही पदांसाठीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित पद्धतीने चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पाहू शकता, जिल्हा परिषद रायगडसाठीची जी डिटेल्स आहेत याबद्दलची माहिती पाहूयात. जिल्हा परिषद रायगड अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठीचा जो ऑनलाईन परीक्षेचा निकाल आहे तो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार त्यांचा जो निकाल आहे, अधिकृत जे PDF लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामध्ये चेक करू शकतात. यामध्ये पात्र जे उमेदवार आहेत, म्हणजे अपीयर्ड उमेदवार जे आहेत, बसलेले उमेदवार, त्याचबरोबर पात्र उमेदवार यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचवेळी चेक करू शकता, उमेदवारांचे जे मार्क्स आहेत त्यांच्या नावानुसार डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत, चेक केले जाऊ शकतात. इथे पाहू शकता, लिस्टमध्ये नाव आहे का नाही आणि किती मार्क्स आहेत हे तुम्ही चेक करू शकता. रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर, अप्लाइड कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, नाव आहे, सिलेक्शन मार्क्स आहेत, त्याच्यानंतर हायर क्वालिफिकेशन डिटेल्स, त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन डिटेल्स देण्यात आलेले आहेत आणि एकूण मार्क्स चेक केले जाऊ शकतात.
अशा पद्धतीने जी भरती आहे जिल्हा परिषद भरती कनिष्ठ सहाय्यक या पदासाठीची जी भरती आहे याचा निकाल जिल्हा परिषद रायगडसाठी, त्याचबरोबर जिल्हा परिषद नाशिकसाठी जी सिलेक्शन लिस्ट आहे प्रोव्हिजनल तात्पुरती सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट, जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. सगळ्याच्या PDF लिंक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. डाउनलोड करून तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. त्याचबरोबर या भरती संदर्भात पुढच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.